नांदगाव तालुक्यात गुन्हेगारीचा शिरकाव. नांदगाव तालुका हादरला. बारदानाच्या पोत्यात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील युवकाचा अमानुषपणे खून करण्यात आला. लोढरे येथील आरोपी दादा सुरुपचंद निकम व मयत रेवणनाथ देवीदास पवार जातेगाव याचे काही दिवसांपूर्वी आपसात वाद निर्माण झाले होते, परंतु नेहमीप्रमाणे पुन्हा सुरळीत झालेत. यानंतर दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी मयत याने बोलढाणा येथे जाऊन येतो असे सांगितले, परंतु घरी न परतल्याने सगळीकडे शोध घेतला असता मिळत नसल्याने दिनांक 24/4/2026 रोजी नांदगाव पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली. नांदगाव पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे तसेच नांदगाव नाशिक गोपनीय विभागाच्या माहितीनुसार परधाडी घाटात उग्र स्वरूपाचा वास येत असल्याचे माहिती मिळताच मालेगाव कॅम्प सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुगड, पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे तसेच API सतीश गावित, हवालदार दिलीप निकम, मुदस्सर शेख हे घटनास्थळी हजर झाले असता एका बारदानाच्या पोत्यातून उग्र स्वरूपाचा वास येत होता. तसेच एक पाय दिसत होता. बाहेर एक चप्पल मिळाली असता मयताच्या नातेवाईकांना ओळख पटल्यानंतर प्रेत ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. संशयित आरोपी म्हणून नाव पुढे आले ते दादा सुरुपचंद निकम याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपी दादा सुरुपचंद निकम पोपटासारखा बोलू लागला. काही दिवसांपूर्वी आरोपी याने मयताच्या बायकोवर वाईट नजर टाकल्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाला. या वादाचा राग मनात ठेवून नियोजित कट रचून मयताचा कायमचा काटा काढण्याच्या उद्देशाने आरोपी दादा सुरुपचंद निकम याने नियोजितपणे कट रचून मोटारसायकल क्रमांक MH41Y6103 वर बसून दारू पाजून अमानुषपणे खून करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने परधाडी घाटात प्रेताची विल्हेवाट लावून फरार झाला. संपादक विजय धामणे, नांदगाव, नाशिक. पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जातेगाव आहे. त्या जातेगावमध्ये राहणारा जो आहे रेवणनाथ देवीदास पवार आणि त्याच्याच गावामध्ये एक दादा सुरुपचंद निकम असे दोघं नागरिक त्या गावात राहतात. या दोघांची पूर्वी मैत्री, कधी भांडण वेगवेगळ्या कारणावरून होत राहायचं. सुमारे 1.5 महिन्यापूर्वी यांचं एक भांडण झालं होतं. दरम्यानच्या काळात यांचं काही बोलणं चालणं बंद होतं. झालं तर 20 तारखेला हे दोघे जण तिकडे कुठे गावात फिरायला गेले. दारू पित असल्याची बातमी मिळाली होती, परंतु हा जो आहे दादा रुपचंद निकम हा दिसला, परंतु त्याच्या सोबत जो गेलेला होता रेवणनाथ पवार हा काही गावात दिसत नव्हता. म्हणून त्याच्या वडिलांनी नांदगाव पोलीस येथे हरवल्याची तक्रार नोंदवली होती. दरम्यानच्या काळात पोलीस तसेच त्याचे नातेवाईक असे सगळेजण आम्ही परिसरात जंगल भागात त्याचा शोध घेत होतो. शोध घेत असताना आम्हाला माहिती मिळाली की हा रेवणनाथ देवीदास पवार जो आहे याचे प्रेत या परधडी हा जंगल भाग आहे, डोंगर भाग आहे, त्या घाटामध्ये असल्याची माहिती मिळाली. आम्ही मयताचे नातेवाईकांसह पोलीस पथक तसेच माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री ते दुगड साहेब, मालेगाव कॅम्प उपविभागाचे अधिकारी असे आम्ही घटनास्थळी पोहोचलो आणि त्या आरोपीचा पण शोध घेतला. आम्हाला जातेगावला आरोपी दादा सुरुपचंद निकम हा मिळून आलेला आहे आणि त्याला आम्ही अटक केलेली आहे. गुन्ह्याचा तपास जो आहे तो तपास माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री दुगड साहेब, मालेगाव कॅम्प डिव्हिजन हे करीत आहेत आणि आरोपीला अटक करून आम्ही उद्या त्याला मान्य न्यायालयात हजर करून गुन्ह्याची पार्श्वभूमी काय आहे, कोणत्या कोणत्या कारणामुळे त्याने गुन्हा केलेला आहे किंवा त्याला साथीदार कोण आहे याचा आम्ही सखोल तपास करून आरोपी विरुद्ध दोषारोप कसं मजबूत आणि सबळ पाठवता येईल पुराव्याशी या अशी प्रयत्न करणार आहोत. गुन्ह्याच्या तपासकामी आम्हाला माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री संधू साहेब तसेच श्री दुगड साहेब यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही पुढील तपास करीत आहोत. धन्यवाद.